हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द आर्ट ऑफ मेकिंग नोट्स शिकणार आहोत. म्हणजेच काय तर नोट्स कशा काढाव्यात यासाठीची कला. आता नोट्स काढणे ही कुठली कला असते का तुम्ही म्हणाल? नोट्स तर कोणीही काढू शकतं, पण अशा नोट्स ज्या प्रॉपर असतात, एक्झाम ओरिएंटेड असतात, त्या नोट्स काढण्याची एक कला असते. तीच कला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिकविणार आहे. आय गॅरंटी यू दॅट तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला नोट मेकिंग किंवा नोट्स कशा लिहिल्या जातात याबद्दल कुठलाही डाऊट नसेल. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ सर्व दाखवणार आहे. म्हणजे नोट्स कशा काढाव्यात हे तर मी सांगेलच, पण त्या नोट्स का काढाव्यात व मी त्या नोट्स काढण्यासाठी तुम्हाला सल्ला देणारा योग्य व्यक्ती आहे का, आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न आले तर ते नोट्समधील होते का, व प्रत्येक प्रश्न या नोट्समध्ये कुठे लिहिलेला होता मी माझ्या, हे तुम्हाला सर्व सांगणार आहे. आपण या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. बघा, पहिला मुद्दा म्हणजे वाय नोट्स आर इम्पॉर्टंट. पहिला मुद्दा म्हणजे वाय नोट्स आर इम्पॉर्टंट. का महत्व आहे नोट्सना? आहे सर्व पुस्तकं घ्यायची आणि वाचायचे, परीक्षेला जायचं आणि पेपर सोडवायचा. सोपं आहे अगदी. तर तसं नाही मित्रांनो, नोट्स या अतिशय महत्त्वाच्या असतात. का महत्त्वाच्या असतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, समजा आता तुम्ही प्रिलिम्सची एक्झाम दिली किंवा येणारी तुमची ग्रुप सीची प्रिलिम्सची एक्झाम आहे. या प्रिलिम्स एक्झामला जे लोक पूर्णच्या पूर्ण पुस्तके रिवाईज करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या रिव्हिजन्स, आणि जे लोक ज्यांच्या नोट्स रेडी आहेत, शॉर्ट नोट्स रेडी आहेत, काही पेजेस रेडी आहेत, त्या लोकांना रिवाईज करण्यासाठी लागणारा वेळ याच्यात खूप जास्त डिफरन्स असतो. आणि हा डिफरन्स का असतो तर नोट्समध्ये आपण अशा गोष्टी लिहिलेल्या असतात की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, पण पुस्तकामध्ये आपल्याला कॉन्सेप्ट देखील दिलेले असतात, डेटा देखील दिलेला असतो, सर्व काही दिलेलं असतं आणि ते पुस्तक खूप मोठं असतं. पण नोट्सच्या कम्पॅरेटिव्हली छोट्या असतात. त्या कमी वेळेमध्ये रिवाईज होतात आणि कमी वेळेमध्ये जास्त वेळा रिवाईज झाल्यामुळे तुम्हाला त्या पुस्तकामधलं आठवणे आणि नोट्समधलं आठवणे याच्यातील फरक डेफिनेटली करतो. नोट्समधलं जे तुम्ही वारंवार वाचता तर त्यातील तुम्हाला एक्झॅक्टली परीक्षेमध्ये आठवतं. पुस्तक जरी तुम्ही 2-3 वेळा वाचलं तरी ते खूप मोठं असल्यामुळे त्यातला डेटा लक्षात राहत नाही आणि परीक्षेमध्ये आपण गोंधळतो. म्हणूनच या पुस्तकाचीच आपण जी शॉर्टकटमध्ये किंवा मायक्रो म्हणून नोट्स बनवतो, त्या नोट्सचा वारंवार रिव्हिजन केल्याने, तसेच कमी वेळेमध्ये ती नोट जास्त वेळा आपण वाचू शकतो, रिवाईज करू शकतो. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला परीक्षेच्या मार्कांवरती दिसतो. आणि स्मार्ट वर्क जे असतं ते हेच असतं की तुम्ही ज्या नोट्स बनवता तर त्या नोट्स तेवढ्या व्हॅलिड असल्या पाहिजे, त्या नोट्स तेवढ्या ज्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना पूरक असल्या पाहिजे. म्हणजे जे विचारलं जातं आहे ते तुमचं त्या नोट्समध्ये असलं पाहिजे. म्हणूनच नोट्सच्या खूप महत्त्वाच्या असतात. आता बघा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इथे हा आहे की ॲम आय अ व्हॅलिड पर्सन टू सजेस्ट ऑल ऑफ यू. तर माझ्या सर्वच विषयाच्या नोट्स आहेत का तर नाही. आणि बघा, माझा कुठलाही मोटिव्ह हा व्हिडिओ बनवण्यामागचा हा नाही की मी तुम्हाला नोट्स दाखवतो आणि मला त्या नोट्स सेल करायच्या आहे, त्यातून पैसा कमवायचा आहे. आय वोंट बी डुईंग एनिथिंग फ्रॉम दिस. मी हे असं काहीही करणार नाही आहे. मला माझ्या नोट्स वगैरे सेल करायच्या नाही. मी जस्ट तुम्हाला नोट्स कशा बनवायच्या यासाठी मदत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मग आपला क्वेश्चन बाजूला राहिला तो म्हणजे ॲम आय द व्हॅलिड पर्सन टू सजेस्ट ऑल ऑफ यू. म्हणजे मी एक व्हॅलिड व्यक्ती आहे का? तर हो, मी एक व्हॅलिड व्यक्ती आहे, कारण मी तुमच्यासाठी यूट्यूबला कॉन्टेंट बनवतो. त्याच्या मला नोट्स बनवावे लागतात की तुम्हाला काय द्यायचं आहे. तसेच जी काही तुमची कंबाईनची एक्झाम झाली तर त्यामध्ये ज्या विषयाच्या मी नोट्स बनवल्या होत्या तर त्यातून प्रश्न आले. फॉर एक्झाम्पल पॉलिटीचे एकूण 15 प्रश्न प्रिलिम्सला तुम्हाला आले. त्यातील 14 प्रश्न हे माझ्या फक्त नोट्सच्या त्या 50 ते 60 पानांमध्ये होते. म्हणजे आणि ते ॲज इट इज करेक्ट देखील आले. 15पैकी 14 प्रश्न माझे करेक्ट आहेत. तर हे फक्त त्या नोट्समुळे झालं. म्हणजे बुक्स मी वाचलं नाही का? तर बुक्स मी वाचलं, ते वारंवार वाचलं. त्याच्यानंतर मला कळालं, PYQs मी वाचले की इम्पॉर्टंट काय आहे, आणि त्या इम्पॉर्टंट असलेला कंटेंट मी त्या नोटबुकमध्ये किंवा त्या नोट्समध्ये लिहिला, स्वतःच्या हाताने लिहिला. आणि ती नोट्स इतक्या वेळा वाचून झालेली आहे की ती आता अक्षरशः पाठ झालेली आहे. मला जर फक्त एक दिवस तुम्ही दिला की एक दिवस आहे तुला पॉलिटिक्स हे कव्हर करायचं आहे, किंवा मी म्हणेल काही 2-3 तास जरी दिले तरी आय हॅव दॅट कॅपेबिलिटी की मी ती नोट्स पूर्णपणे वाचून सर्व प्रश्न किंवा मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स बरोबर सोडून येऊ शकतो. म्हणूनच मी स्वतःला म्हणेल की मी एक व्हॅलिड पर्सन आहे तुम्हाला नोट्स कशा काढायचं आहे सजेस्ट करण्यासाठी. आणि जो काही 1-2 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामधील, तर तो देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नोट्स मेकिंग बाबतचा. आता बघा, नेक्स्ट मुद्दा आहे माय मोटिव्ह बिहाइंड दिस व्हिडिओ. माझा काय मोटिव्ह आहे? मला काय या व्हिडिओमधून पैसे वगैरे कमवायचे नाही तुमच्याकडून, किंवा मला या नोट्स सेल करायच्या नाही. जो काही यूट्यूबचा ॲड रेव्हेन्यू आहे तो सफिशियंट आहे माझ्यासाठी. मला हे नोट्स विकून
किंवा त्यासाठी बरेच जण म्हणतील की आता याला याच्या नोट्स विकायचे असतील म्हणून हा नोट मेकिंगवर व्हिडिओ बनवतो आहे. तसं काही नाही, मी कुठलीही माझी नोट्स विकणार नाही आहे आणि तुम्ही कुठलीही माझ्या नावाने नोट्स विकत घेऊ नका आणि ते माझी नसेलच असं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. काही जण करतात बघा, एक नाव लावून देतात MPSC पॉईंट आपला आणि त्याचे चॅनल्स खोलतात किंवा ती खूप चुकीची गोष्ट आहे. तर सेल वगैरे करणार नाही, मी फक्त तुम्हाला एक टेक्निक देईल की ज्या टेक्निकने तुम्ही ह्या नोट्स काढू शकाल. आणि कन्क्लुजन जे आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. आता आपण पहिल्यांदा बघूया की परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आले आणि ते माझ्या नोट्समध्ये होते का, आणि होते तर ते का होते. ओके, सो आपण त्याकडे जाऊया आता. सो लेट्स गो. बघा मित्रांनो, एक मुद्दा अजून क्लिअर करायचा आहे की कोणत्या विषयाच्या नोट्स बनवल्या पाहिजे. बघा, जो विषय तुम्हाला किचकट जातो त्याच्या नोट्स बनवा. सपोज आता इकॉनॉमीसाठी जर बघितलं तर इकॉनॉमीसाठी मी नोट्स बनवलेल्या नाहीत, कारण मार्केटमध्ये खूप चांगल्या नोट्स अवेलेबल आहे, खूप कमी पेजेसच्या आहे, त्या तुम्ही घेऊ शकतात. आणि ज्या विषयाच्या नोट्स अवेलेबल आहे, व्यवस्थित कंटेंट आहे, तर त्या घेतल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया घालून काही फायदा नाही. ज्या विषयाचं तुम्हाला वाटतंय असं की यावरती क्वेश्चन रॅपिडली किंवा रिपीटेडली येतात आणि ते मला लिहायला पाहिजे किंवा माझं कमी वेळेत रिवाईज झालं पाहिजे, तर तेव्हा तुम्ही त्या नोट्स बनवू शकतात. कम्प्लिटली तुमच्या पर्सनल कॉलवरती डिपेंड आहे तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत की नाही त्या विषयाच्या. कारण जर तुम्ही बघितलं तर इतिहासासारख्या विषयाच्या नोट्स पाहिजे तुमच्याकडे, काही पेजेस पाहिजे की ज्यामध्ये समाज सुधारकाविषयी शॉर्टकट लिहिलेलं आहे. भूगोलाविषयी बघितलं, नोट्सची काही गरज नाही, तुम्ही सौदी सरांचं पुस्तक महत्त्वाचं देखील वाचलं तर तुम्हाला कळतं. त्यानंतर पॉलिटीसाठी तुम्ही काढू शकतात, कारण पॉलिटी खूप मोठे मोठे पुस्तक असतात. एम लक्ष्मीकांत खूप एवढं जाड पुस्तक आहे. कोळंबे सरांचं देखील खूप मोठं पुस्तक आहे. तर ते 2-3 वेळा वाचून झाल्यानंतर एक आयडिया आल्यानंतर तुम्ही नोट्स बनवू शकतात. इतर विषयांचा तुमचा मग पर्सनल चॉईस आहे, तुम्ही काढू देखील शकतात, नाही देखील काढू शकतात. आता आपण क्वेश्चनकडे जाऊया आणि त्या माझ्या नोट्समधील जे आलेलं आहे ते मी तुम्हाला शो करतो की नोट्स कशा असाव्यात. ओके, सो बघा, MPSC कंबाईन ग्रुप बी 2024च्या प्रिलिम्समधला पॉलिटीचा हा सेक्शन आहे आणि पॉलिटीचे जे 15 प्रश्न आले त्यापैकी 14 प्रश्नांचा सोर्स या क्वेश्चन पेपरमध्ये सापडतो, या नोट्समध्ये सापडतो. बघा, मी काय असं म्हणत नाही आहे की मी खूप मोठा व्यक्ती आहे, माझ्या नोट्समधून प्रश्न आले, मला ते काही त्या भानगडीत पडायचं नाही आहे. कारण प्रश्न खूप सोपे होते. प्रत्येक पुस्तकामध्ये प्रश्न तुम्हाला सापडतील, त्यांची उत्तरं सापडतील, प्रत्येकाच्या नोट्समध्ये सापडतील, तसे माझेही आहेत. बट या नोट्सचा फायदा तुम्हाला असा होईल, म्हणजे मी नोट्स तुम्हाला देणार वगैरे नाही आहे, पण हे जे इथे दाखवतोय त्याचा असा फायदा होईल की तुम्हाला तुमच्या नोट मेकिंगमध्ये त्याची मदत होईल. डेफिनेटली होईल, 100% होईल. फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागेल. आता बघा, काही क्वेश्चन जे असतात ते खूपच सोपे प्रश्न असतात आणि ते सोपे प्रश्न प्रत्येक पुस्तकामध्ये असतात. मग प्रत्येक पुस्तकावाला जर हेच दाखवत फिरला की माझ्या पुस्तकामधून हे प्रश्न आले, हे पुस्तक घ्या, तर ते आपण सर्वच घेत बसायचे नाही. तो कम्प्लिटली एक ट्रॅप असतो. प्रत्येक प्रश्न जो आहे तो जर सर्वच पुस्तकांमध्ये असेल तर सर्व पुस्तकं चांगली असतात. देर इज नॉट ओनली अ सिंगल बुक की ज्याच्यामध्येच फक्त ते आपल्याला उत्तर मिळाले. मी हे पॉलिटीबाबत देखील बोलतोय की हे सर्व पुस्तकामध्ये सापडतील, बट नोट मेकिंग मला तुम्हाला शिकवायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे शो करतो आहे. ओके, बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याला विचारलं होतं बघा की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे. बेसिकली जे कॉन्स्टिट्यूशनमधील शेड्यूल असतात किंवा परिशिष्टे असतात, तर ते कोणत्या परिशिष्टामध्ये राज्यसभेतील जागा वाटपबाबतची तरतूद आहे असं आपल्याला विचारलं आहे. मग इथे पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, तिसरी अनुसूची, चौथी अनुसूची या स्वरूपाचे प्रश्न पहिले आलेले आहेत का ते बघायचं. PYQs ऑलरेडी होते यावरती, त्यामुळे हा कंटेंट तुमच्या नोट्समध्ये असायलाच पाहिजे होता. मग बघा, माझी नोट्स मी इथे तुम्हाला दाखवतो. इथे बघा, ही नोट्स आहे. नोट्सचे आता बेसिकली पूर्ण नोट्स मी नाही घेतली, जे त्यामध्ये महत्त्वाचं आहे तेच घेतलेलं आहे. सो बघा, इथे ही एक नोटबुक आहे आणि ही नोटबुक 100 पेजेसची नोटबुक आहे. या 100 पेजेसमधील फक्त हाफ पेजेस भरलेले आहेत, अराउंड 50 to 60 पेजेस असतील. आणि एवढं जरी वाचलं तरी पॉलिटीमध्ये प्रत्येक पेपरमध्ये चांगले मार्क्स येऊन जातात. 1-2 क्वेश्चन जो असतो तो आउट ऑफ द बॉक्स असतो, तो नोट्समध्ये देखील नाही, कुठल्याच पुस्तकात देखील नसतो. त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स किंवा जर तुम्ही नोट्स चांगल्या बनवल्या तर तुम्हाला देखील अशा प्रकारची कंडिशन निर्माण होऊ शकते की चांगले मार्क्स येऊ शकतात. आणि तुमचं कसं झालेलं आहे की तुम्हाला ते टिकटॉकर PSI असतील किंवा जे रील्समध्ये बोलणारे आहेत त्यांचं खूप ऐकावंसं वाटतं आणि आता सध्याच्या कंडिशनला तेच ट्रेंडिंग देखील आहे. त्यामुळे त्यांचं बऱ्याचदा लॉजिकली मॅच होत नाही किंवा ते काहीही सांगत असतात. तर थोडंसं विचार करायचा कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करण्या अगोदर आणि मगच ती गोष्ट ॲक्सेप्ट करून त्यावर वर्क करायचं. कारण तुमचं बघा, छोटीशी चूक तुम्हाला 1-2 वर्ष एक्स्ट्रा लावू शकते पोस्ट मिळवण्यासाठी. बघा, आता जो प्रश्न आहे तो आता आपण थोडंसं विषयाला वरकटतो, पण ठीक आहे, ते सांगणं देखील गरजेचं आहे. राज्यसभेतील जागाबाबतची तरतूद कोणत्या शेड्यूलमध्ये आहे असं बेसिकली प्रश्न आहे. मग इथे बघा, मी लिहिलेलं आहे लिस्ट ऑफ 12 शेड्यूल्स ऑफ इंडिया, म्हणजे जे 12 परिशिष्ट आहेत टोटली इथे लिस्ट लिहिलेली आहे मी.
पहिल्यामध्ये काय आहे तर युनियन टेरिटरीज आहेत, युनियन अँड इट्स टेरिटरी असं आहे. सेकंडमध्ये इमॅल्युमेंट्स म्हणजे जे पगार भत्ते असतात ते दिलेले आहे. थर्डमध्ये ओथ अँड अफर्मेशन्स आणि फोर्थमध्ये राज्यसभा सीट ॲलोकेशन. इथेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं की चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे. पुढे जर तुम्ही जाल दुसऱ्या प्रश्नाला, बघा कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. तर सर्वांना माहीत आहे 73वी घटनादुरुस्ती. मग बघा तुमच्या ज्या नोट्स असतील त्यामध्ये ही बाब असायला हवी. म्हणजे बघा काय असायला हवं तर तुम्ही जे ग्रामसभा किंवा पंचायतविषयी ज्या नोट्स काढलेल्या आहेत पंचायत राजविषयी, त्याच्यामध्ये ही कलम तर असणे किंवा ही घटनादुरुस्ती असणे मस्ट आहे, कारण त्या घटनादुरुस्तीमुळेच या सर्व जे आहेत बदल ते झालेले आहे. मग बघा माझ्या नोट्समध्ये हे ग्रामसभाविषयी मी लिहिलेलं होतं की 243A मध्ये ग्रामसभा स्थापन करणे बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर ते छोटंसं लिहिलेलं आहे 73वी घटनादुरुस्तीनुसार वैधानिक दर्जा दिला गेला. मग तेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं, त्यामुळे या नोट्समधून ते देखील कव्हर होतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भारतीय संसदेबाबतची खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. बघा आता हा क्वेश्चन बऱ्याच मुलांचा चुकला असेल आणि तो चुकणे अपेक्षित देखील होतं, कारण क्वेश्चन थोडासा आउट ऑफ बॉक्स होता. पहिल्यांदाच हे स्टेटमेंट आपल्याला दिसतं, कारण PYQमध्ये कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसदीय एक सदनी होती. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे, हे देखील बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. मग माझ्या नोट्समध्ये बघा मी जेव्हा घटना समितीचं कामकाज लिहिलेलं आहे इथे, तर खूप शॉर्टमध्ये मी ते लिहिलेलं आहे की जेव्हा स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत आणि जेव्हा ती संसद म्हणून भरत असे तेव्हा GV मावळणकर असत. मग इथे एक शब्द ॲड केलेला आहे एक सदनी, तर एक सदनी म्हणून हे आपल्याला पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर द्यावं लागतं आणि तेच नोट्समधून कव्हर होतं. म्हणजे मिनिमम जर कंटेंट तिथून नोट्समधून जर कव्हर झाला तर थोडं तुम्हाला लॉजिक लावता येतं आणि त्या स्वरूपामध्ये प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकतो. पुढे बघा, आता पुढे दाखवतो तुम्हाला की राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर 243 मध्ये आहे. बघा आता इथे ही नोट्स आहे, इथे कलम तुम्ही बघू शकता 243A B C D इथे सर्व दिले आहे, ग्रामसभा, पंचायती स्थापना, रचना वगैरे. म्हणून हा प्रश्न देखील नोट्समधून कव्हर झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत का, तर हो 22 आहेत, हे स्टेटमेंट करेक्ट येतं. आणि कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्तीने केला, हे चूक आहे. बघा आता नोट्समध्ये जे काही शेड्यूल्स मी लिहिलेले होते, परिशिष्ट लिहिली होती 12, तर या 12 परिशिष्टामध्ये जे 8वं परिशिष्ट आहे त्यामध्ये मी इथेच ही माहिती लिहिलेली होती की 1950 14 भाषा होत्या, 2024 22 भाषा यामध्ये समाविष्ट आहेत. 21वी घटनादुरुस्तीने सिंधी भाषा समाविष्ट करण्यात आली होती. 71वीने कोकणी, मणिपुरी, नेपाळी, तिथे आपल्याला काय दिलं आहे त्यांनी 92 दिलेलं आहे, त्यामध्ये चुकीचं स्टेटमेंट आहे. 71वीने कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि 92वी घटनादुरुस्तीने बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाडी या भाषा, तसेच 96वी घटनादुरुस्तीने उरियाचे नाव ओडिया असे केले आणि इंग्रजी भाषा या शेड्यूलमध्ये नाही असं देखील मी इथे मेन्शन केलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्या नोट्स असाव्या. म्हणजे त्या शेड्यूलमध्ये इथल्या इथेच मी लिहिलेलं आहे की 8व्या शेड्यूलमध्ये या सर्व भाषा समाविष्ट आहे. कुठल्या कुठल्या घटनादुरुस्ती आहेत त्या इथेच लिहिल्या, म्हणजे इथेच क्लिअर होतं आणि तिथेच ते बऱ्याच वेळा वाचल्यामुळे पाठ देखील होतं. त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन जे खूप कठीण वाटतात ते देखील आपले बरोबर येतात. नेक्स्ट आहे ग्रामपंचायत संघटन. हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदात आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये उत्तर सापडेल. बघा आता जनरली माझ्या ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती सर्व कलम पाठ होती, त्यामुळे ती नोट्समध्ये समाविष्ट केली नाही. याच्यावरून तुम्हाला काय समजतं की जे आपलं ऑलरेडी पाठ आहे की जे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे ते नोट्समध्ये लिहिण्याची काही गरज नाही. फक्त जे आपल्या लक्षात राहत नाही अशा गोष्टी आपण लिहिल्या पाहिजे. ज्या काही फॅक्ट्स असतील त्या आपण लिहिलेल्या त्यामध्ये पाहिजे. बघा ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 आहे याविषयी. आणि जर तुम्ही नोट्स बघाल माझी तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये दिलेली असं लिहिलेलं आहे. आणि ती काय आहे तिथे लिहिलेलं आहे सर्व कलम वाचणे असं लिहिलेलं आहे मी ते. ऑलरेडी त्या पाठ होऊन गेलेल्या होत्या खूप वेळा वाचल्यामुळे. आणि नवी मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली वगैरे इथे दिलेलं आहे. तर या स्वरूपामध्ये त्या नोट्स असल्या पाहिजे. पुढे जर बघायला गेलं तर मुन्शी अय्यंगार सूत्र. आता हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स होता, कुठल्याही पुस्तकामध्ये देखील हा सापडत नाही. इव्हन लक्ष्मीकांतमध्ये देखील हा प्रश्न नाही, त्यामुळे नोट्समध्ये तो कुठूनही येऊ शकत नाही. ओके. आणि असं मला दाखवायचं नाही तुम्हाला की नोट्समध्ये लिहून घेतो आणि माझ्या नोट्समध्ये आलं, तर तसं नाही करायचं. ओके. सो पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. निर्वाचन आयोग खूप वेळा प्रश्न आलेला आहे, PYQ आहे, अनुच्छेद 324.
मग इथे लिहिलेलं आहे का बघा मी इथे नोट्समध्ये, निवडणूक आयोग भाग 15 कलम 324 कुणाकुणाच्या निवडणुका घेतं, राज्य निवडणूक आयोगाविषयी काय आहे, कोण निवड करतं वगैरे सर्व इथे नोट्समध्ये अगदी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. सो दॅट इट हेल्प्स की तुम्ही कमी वेळामध्ये रिवाइज करू शकता सर्व काही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत, तर VS रमादेवी या आहेत. आता निवडणूक आयोगामध्ये ही बाब जर तुमच्या नसेल तुमच्या नोट्समध्ये तर लगेच पेपर झाल्यानंतर ॲड करून घ्यायची. मग आता मी ही ॲड केलेली आहे, म्हणून अगोदर नव्हती पण मी वाचलेलं होतं त्यामुळे मी ते लिहिलेलं नव्हतं नोट्समध्ये, पण ते लिहायला पाहिजे होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. बघा 168 कलम राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. इथे जर तुम्ही बघितलं 169 दिलेली आहे मी, आणि त्याच्या क्लोज कलम जी आहे ती 168 होती. 169 मध्ये विधान परिषद स्थापन करणे असं त्या आर्टिकलचं टायटल आहे. 168 मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे राज्य विधिमंडळ. ओके, सो अशा प्रकारे हा क्वेश्चन देखील या राज्य विधिमंडळ या नोट्समधून कव्हर होतो. पुढे जाऊया. महाधिवक्त्याची निवड करण्याचे अधिकार कोणाला आहे, तर राज्याचा महाधिवक्ता आहे त्यामुळे राज्यपाल निवडेल. आणि बघा इथं किती व्यवस्थित लिहिलेलं आहे, राज्यपाल नियुक्त महाधिवक्ता, राष्ट्रपती नियुक्त महान्यायवादी, राष्ट्रपती नियुक्त कॅग असतो, आणि कलम कोणती, त्याचा कार्यकाल निश्चित आहे वगैरे का, हे सर्व इथे कंपॅरेटिव्हली लिहिलं आहे, ज्यामुळे प्रश्न चुकण्याचे चान्सेस 0% असतात. 0 म्हणेल मी डायरेक्टली, 100% क्वेश्चन बरोबर येतो. असं जर तुमचं या फॉर्मॅटमध्ये सर्व रेडी असेल तर. आणि हे रेडी करण्यासाठी असं एका दिवसामध्ये होतं का, नाही. ते कसं करायचं मी पुढे सांगणार आहे. पुढे तुम्ही फक्त मी दाखवतो आहे की वाय एम आय अ व्हॅलिड पर्सन टू गिव्ह यू नॉलेज अबाउट नोट मेकिंग. बघा कोणत्या राज्यात द्विगृही आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. मग आता इथे लिहिलेलं आहे बघा मी, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इथे द्विगृही इथे आहे हे लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे, तर राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असतील. इथे कलम आहे बघा 154 मी लिहिलेली, राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. सो तिथेच तुमची कलम ती क्लिअर होऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल करतात. मग आता हे नोट्समध्ये होतं का, तर हो, दुय्यम न्यायालयाची एक छोटीशी नोट्स होती माझी, म्हणजे नोट्समध्येच हे पेज होतं आणि त्या पेजमध्ये आपल्याला दिसतं की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात हायकोर्टशी विचारविनिमय करून, असं एक वाक्य लिहिलेलं होतं, त्यावरून हा प्रश्न बरोबर आला. पुढे जाऊया. घटनेच्या अनुच्छेदामध्ये, कोणत्या घटनेच्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय या अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्टपणे म्हणण्यात आलेले आहे, तर कलम 215 आहे. मग आता इथे बघा सम आर्टिकल्स अबाउट हायकोर्ट असं मी लिहिलेलं होतं. 214, 215, 16, 17 हे सर्व माझे पार्ट आहेत. इथे मी लिहिलेलं आहे, वारंवार ते रिवाइज केलेलं आहे, सर्व पार्ट आहे, त्यामुळे इझिली 215 उत्तर इथून माझं निघून जातं. तर बघा अशा प्रकारे हे 15 प्रश्नांपैकी 14 प्रश्न ॲज इट इज मी म्हणेल या नोट्समधून होते. फक्त माझ्याच नोट्समधून होते का, नाही, प्रत्येक पुस्तकामध्ये देखील होते, इतर कुठल्या सरांच्या नोट्स असतील त्यामध्ये देखील होते. नोट्समध्ये जर हे प्रश्न आपल्याला दिसत असतील तर डेफिनेटली त्या नोट्समध्ये काहीतरी विशेष मी केलेलं असणार. विशेष काय असतं बघा, पहिल्यांदा नोट मेकिंगची प्रोसेस आपण समजून घेऊया की काय असते. हां, तर आता आपण समजून घेऊया की प्रोसेस ऑफ मेकिंग नोट्स म्हणजे नोट्स बनवण्याची नेमकी प्रोसेस काय असते. प्रत्येकजण तुम्हाला सांगतो स्वतःच्या नोट्स बनवा, पण त्या कशा बनवा हे कोणीच सांगत नाही तुम्हाला. त्यामुळे मी ही प्रॉब्लेम जो आहे तुमचा सॉल्व्ह करणार आहे. नक्कीच डेफिनेटली हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल, सर्वांना फायदा होईल. आता मी या उद्देशाने सांगतोय की हा व्हिडिओ बघणारा कॅन्डिडेट जो असेल तो एखादा नवीन मुलगा असू शकतो की ज्याने नुकताच MPSCचा अभ्यास सुरू केलेला आहे, किंवा एखादा ओल्ड कॅन्डिडेट असतो. आता बघा मी ज्या काही टॉपरशी बोलतो त्यांच्या बोलण्यातून मला एक जाणवतं की त्यांच्या अशा स्पेसिफिक किंवा सिस्टमॅटिक नोट्स असतात की ज्या नोट्सच्या माध्यमातून त्यांना वारंवार चांगले स्कोअर येतात आणि ते चांगल्या पोस्ट देखील घेतात. मग नेमकी या नोट्स बनवण्याची प्रोसेस काय आहे बघा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन कॅन्डिडेट असो जुने असो सर्वांसाठी सेम आहे. बघा पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही पहिल्यांदा जे बुक किंवा ज्या विषयाचा अभ्यास करणार आहात ते बुक काळजीपूर्वक वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर PYQs बघायचे, काय आलेले आहेत, कसे आलेले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, PYQs बघायचे. पुन्हा बुक वाचायचं, पुन्हा PYQ बघायचे. ही प्रोसेस जेव्हा तुमची 2 ते 3 वेळा होईल त्यानंतर तुम्ही नोट्स बनवायला सुरुवात करायची. नाही तर असं नाही करायचं की आज घेतलं लक्ष्मीकांतचं पुस्तक, लगेच उद्यापासून एक वही घेतली आणि त्यामध्ये नोट्स बनवणे सुरू. यू विल हॅव नथिंग. तुमच्याकडे काहीच नसेल. तुम्ही पूर्ण पुस्तक जे आहे एवढं पुस्तक असेल त्याच्या एवढ्या नोट्स बनवाल, ते वेस्ट होईल, सर्व वेस्ट जाईल. तुम्ही धड पुस्तक देखील वाचू शकणार नाही, धड नोट्स देखील वाचू शकणार नाही. होतं काय बघा, तुम्ही करतात पुस्तक वाचतात, तुम्ही तुमच्या नोट्स बनवतात,
पुस्तक वाचतात, नोट्स बनवतात, पुस्तक वाचतात, नोट बनवतात. जेव्हा एक्झाम जवळ येते, 1 महिना राहिलेला असतो, तेव्हा आपण पुस्तक बघतो आणि नोट्स बघतो. पुस्तक असतं आपलं एवढं, नोट्स असते आपली एवढी. आपण बघतो यार पुस्तक वाचू का नोट्स वाचू, पुस्तक वाचू का नोट्स वाचू, पुस्तक जरा छोटं दिसतंय, पुस्तक वाचूया. म्हणजे अशी कंडिशन होऊन जाते की तुम्हाला नोट्सचा काही फायदा होत नाही आणि तेवढी नोट्समध्ये भारोड भरती असली त्याचा काही उपयोग नाही. जे टू द पॉईंट असेल ते त्या नोट्समध्ये आलं पाहिजे. मग हे तुम्हाला केव्हा समजेल काय टू द पॉईंट आहे ते तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही PYQs बघाल, पुस्तक व्यवस्थित वाचाल काळजीपूर्वक, हे तेव्हा समजणार आहे. मग पहिली स्टेप काय आहे नोट्स मेकिंगमध्ये, तर पुस्तक काळजीपूर्वक वाचणे. नेक्स्ट स्टेप इज PYQs बघणे आणि हे वारंवार 2-3 वेळा रिपीट करणे, पुस्तक PYQ. जेव्हा तुम्हाला आयडिया येईल की परीक्षेमध्ये एक्झामिनरला किंवा जो पेपर काढतो त्याला काय अपेक्षित आहे, तेव्हा तुम्ही नोट्स बनवण्यासाठी क्वालिफाय होता असं मी म्हणेन. मग तेव्हापासून एक वही लावायची, वहीमध्ये प्रॉपर जे काही आयोगाने विचारलेले टॉपिक्स आहेत आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावरती नोट्स बनवणे सुरू करायचं. मग आता समजा नोट्स बनवताना एखादं वाक्य आहे. आता नोट्स या खूप सेंटेन्स टू सेंटेन्स जशाच तशा पुस्तकातून लिहाव्या का, नाही, डेफिनेटली नॉट. त्यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक वेने जावं लागेल. सिस्टमॅटिक वे इन द सेन्स की जर एवढं मोठं वाक्य असेल तर त्याला एवढं करण्याचा प्रयत्न करायचा आणि कमीत कमी पेजेसमध्ये ती नोट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जर तुमचं 500 पानांचं पुस्तक असेल तर त्याची नोट्स फक्त 50 पानामध्ये झाली पाहिजे. हिला म्हणतात नोट्स मेकिंग. दिस इज द प्रॉपर प्रोसेस ऑफ मेकिंग द नोट्स. मेकिंग नोट्स डझंट मीन की तुम्ही पूर्ण पुस्तकच लिहून टाकावं. सो हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे, नवीन असतील जुने असतील सर्वांनी. थोडा बोर जाईल तुम्हाला, पण या व्हिडिओतून जे आउटपुट मिळणार आहे त्याबद्दल तुम्ही मला नक्की थँक्यू म्हणाल. शेवटी तुम्ही नक्की एक कमेंट ड्रॉप करून जाल की थँक्यू फॉर रिअलायझिंग अस द प्रोसेस ऑफ मेकिंग नोट्स किंवा द आर्ट ऑफ मेकिंग नोट्स. मग आता समजा एक वाक्य आहे की घटना समितीमध्ये 389 सदस्य असतील. मग इथं एवढं तुम्हाला 389 सदस्य असतील हे सर्व लिहिण्याची गरज नाही. फक्त 389 आकडा लिहायचा. तुम्हाला समजून जाईल त्यामागची बॅकग्राऊंड, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, त्यामुळे त्या नोट्स शॉर्ट बनतात आणि शॉर्ट नोट्स जर असतील तरच ते रिवाईज करण्यासाठी परफेक्ट असतो. कुठलाही हार्ड अँड फास्ट फॉर्म्युला नाही आहे, सोपा फॉर्म्युला आहे. पुस्तक वाचायचं, वारंवार 2-3 वेळा रिवाईज करायचं, नोट्स बनवायच्या. मग नंतर काय करायचं, कोणताही पेपर होऊ द्या किंवा एखादा PYQ तुम्हाला नवीन दिसू द्या, तर त्या PYQमध्ये जर डेटा आपल्या नोट्समध्ये नसेल तो ॲड करून घ्यायचा लगेच. समजा एखादा पेपर झाला, तुम्हाला कंबाईन द्यायची आहे, त्याआधी राज्यसेवेचा पेपर झाला, त्यामध्ये काही नवीन गोष्टी आल्या असतील तर त्या नोट्समध्ये ॲड करून घ्यायच्या. सो ही नोट जी आहे ती अशाच प्रकारे इनरिच होत जाते. म्हणजे आता ही जी माझी नोट्स बनली ती पहिल्यापासून तशीच होती का, नाही. आय हॅव ॲडेड अप मेनी थिंग्स लॅटर. म्हणजे मी नंतर काही गोष्टी ॲड केलेल्या आहे की ज्याच्यामुळे ती नोट्स एका परफेक्शनकडे जाते आणि त्याच्या बाहेर आयोगाचा शक्यतो क्वेश्चन जात नाही. ओके, सो हेच एक प्रॉपर प्रोसेस आहे जी तुम्ही फॉलो केली पाहिजे नोट्स बनवण्यासाठी. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली, मी तुम्हाला विथ सम एक्झाम्पल्स की विथ सम प्रूफ देखील दाखवलं की परीक्षेमधील प्रश्न आणि माझ्या नोट्समधील कंटेंट हे सर्व तुम्हाला दाखवलं. याचं कारण म्हणजे की तुम्ही ट्रस्टवरती मला ठेवू शकतात की नाही, नोट्स डायरेक्टली अशा उठायच्या आणि बनवायच्या असं नाही. देअर इज अ प्रॉपर वे टू मेक नोट्स. तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेला आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओची हेल्प झाली असेल आणि या व्हिडिओचं जे कन्क्लुजन आहे ते तुम्हाला मिळालं असेल की नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे. सर्वच विषयाच्या नोट्स काढू नका. ज्या गोष्टी तुम्ही विसरतात, वारंवार तुम्हाला बघण्याची गरज असते, त्यांच्या नोट्स काढा. हेच एक कन्क्लुजन असेल. आणि नोट्स काढताना अख्खच्या अख्खं पुस्तक लिहू नका. देअर इज अ प्रॉपर वे, देअर इज अ प्रॉपर मेथड टू फॉलो. तर ते तुम्ही फॉलो करा जसे मी व्हिडिओमध्ये सांगितली. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओची नक्की हेल्प होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आपल्या पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचा महत्त्वाचा कंटेंट मी या चॅनलवरती देत असतो. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि हो, एक छोटासा सल्ला आहे का, जे थोडंसं ते शॉर्ट फॉर्म कंटेंट बघण्यापेक्षा जर लॉंग फॉर्म कंटेंट जो अशा प्रकारचा महत्त्वाचा असेल तो जर बघितला तर नक्की तुमचा त्यामध्ये फायदा होईल. पटल्यास स्वीकारा, नसेल पटलं तरी ठीक आहे. ओके, दॅट्स युअर चॉईस, दॅट्स युअर पर्सनल चॉईस. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.